उपस्थित मान्यवर, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व सर्व विद्यार्थ्यांना देखील साईराम व सर्वांचे हार्दिक स्वागत। सर्वप्रथम आपण मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करूया आणि भगवान बाबांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाचा शुभारंभ करूया। उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा। जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा। सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। भारताच्या इतिहासातील मोलाचा सुवर्णक्षण म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन। आजचा हा दिवस अत्यंत खास आहे, कारण भारतीय स्वातंत्र्य दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे, अर्थात हा 75वा स्वातंत्र्य दिन आहे। संपूर्ण भारतभर या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध रंगी कार्यक्रम सुरू आहेत। हर घर तिरंगा या मोहिमेमुळे सर्वत्र एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे। चला तर मग आपणही आजच्या आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया। आजच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या शुभदिनी आपल्याला प्रमुख पाहुणे आपलेच सर्वांना सुपरिचित असलेले आणि आपले सगळ्यांचे लाडके अंकल श्री निमिष पंड्या साहेब हे प्रमुख पाहुणे आहेत। त्यांचा आपण फूल देऊन स्वागत केलेलंच आहे। परत एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांची ओळख सर्वांना माहीत आहे।
हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी छोड़ो कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी हम हिंदुस्तानी आज पुरानी जंजीरों को तोड़ चुके हैं क्या देखे उस मंजिल को जो छोड़ चुके हैं चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना नए जगत से हम भी नाता जोड़ चुके हैं नया खून है नई उमंगे अब है नई हिंदुस्तानी 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 हम हिंदुस्तानी हमको कितने ताजमहल है और बनाने कितने हैं अजंता हमको और सजाने अभी पलटना है रुख कितने दरियाओं का कितने दरियाओं से है आज हटाने नया खून है नई उमंगे अब है नई जवानी हम हिंदुस्तानी हिंदुस्तान और में लिखेंगे मिलकर नई कहानी हम हिंदुस्तानी 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 जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी बोलणारे आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग वैद्य उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण येथे 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम आपणा सर्व भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक महान सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आजही आपले देशाचे सैनिक सीमा देशाच्या रक्षणासाठी आवडत सज्ज आहे त्यामुळे आपण भारतात आनंदाने राहतो 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा सौभाग्य अभियानाचा दिवस आहे आज आपला भारत सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहे आजच्या स्वातंत्र्य दिनी आपल्या भारताला सगळ्यांनी मिळून महान बनवण्याची प्रतिज्ञा करूया जय जयराम पुस्तक 3 रंगात प्राणांची आहुती दिली या सर्व शूर सैनिक नुकसान होऊ देणार नाही आपल्या देशाला शक्तिशाली आणि जगात आदरणीय बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू चला एकत्र येऊ कठोर परिश्रम करू धन्यवाद कोटी कोटी परिणाम आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय मान्यवर शिक्षकगण पालकवर्ग उपस्थित माझे विद्यार्थी आणि सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण विशेष असे स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असा स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यास जमलेलो आहोत 3 रंगाचा तिरंगा आकाशी आज फडकला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश स्वतंत्र केला 15 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो 1947 साली याच दिवशी आपला भारत देश इंग्रज शासनापासून मुक्त झाला होता जवळपास 200 वर्ष भारत देश इंग्रजांच्या गुलामीत जगत होता सारे भारतीय इंग्रजांच्या अत्याचाराने त्रस्त झाले होते अनेक शूरवीरांनी या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस यांसारखे अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित केले भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांसारख्या अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली सगळे भारतीय एकजूट झाले सत्याग्रह आंदोलन व भारत छोडो आंदोलन केले अखेर इंग्रजांना भारत सोडावा लागला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी
भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला जातो. या कार्यक्रमात असंख्य भारतीय सहभागी होतात. शाळा, महाविद्यालय व अनेक कार्यालयांमध्ये देखील हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख अतिथी राष्ट्रध्वज फडकवतात व राष्ट्रगीत गायले जाते. आज तर सारे भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. ठिकठिकाणी देशभक्ती गीते लावलेली आहेत. लोक एकमेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शहीदांना श्रद्धांजली अर्पित होत आहे. ज्यांच्या निष्ठा, त्याग आणि समर्पणातून मिळालेले स्वातंत्र्य हे आपल्यासाठी फक्त आणि फक्त भाषणापुरतेच आहे असे मला वाटते. कारण गेले अनेक महिने आम्हा लहान मुलांना आमच्या आवडीचे कार्यक्रम टीव्हीवर पाहणे सुद्धा कठीण झालेले आहे. जिकडे तिकडे आक्रोश, कलह, भांडणतंटे, मोर्चा, आरोप, प्रत्यारोप आणि सध्या राजकीय मंडळी तर वैयक्तिक स्वार्थासाठी होळी आणि शिमगाच खेळत आहेत. बघावे तिकडे रस्सीखेच. भूतकाळातून भविष्यकाळ घडतो असे म्हणतात, पण वर्तमान काळातच आपल्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. आपण आशावादी राहूया. भगवान बाबांना प्रार्थना करूया. सर्वांना सर्वांचे चांगले करण्याची बुद्धी द्या. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. भगवान बाबांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारत भूमीच्या पराक्रमाला मानाचा मुजरा. आज 15 ऑगस्ट 75 वर्षापूर्वी जे महत्व कार्य घडले त्या दिनाची आठवण आणि स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानाची जाण आपल्या सर्वांना व्हावी म्हणून आपण सर्वजण आज एकत्र जमलेलो आहोत. आज भारताच्या एका भागातून ते दुसऱ्या भागात प्रत्येक जण जय भारत माताच्या घोषणा देत आहे. खरोखर ही स्वातंत्र्याची भावना आहे आणि देशाबद्दल प्रेम आहे. पण आपल्या सर्वांना माहीत आहे हे स्वातंत्र्य खूप कठीण आहे. यामागे दशकांचा त्याग आणि संघर्ष आहे. ज्या भूमीवर आपण श्वास घेतो ती स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानामुळे, त्यांच्या नेतृत्वामुळे आणि संघर्षामुळे आहे. आज भारताच्या 75व्या अमृत महोत्सवी मी सर्वांना अभिनंदन करतो. तसेच भारताच्या या स्वातंत्र्य दिनी सर्वांना अभिनंदन करताना इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्याने आपल्या भारताची सामाजिक नीतिमूल्ये आणि अखंडपणे चालत आलेल्या संस्कृतीला खिंडार पाडले गेले होते. त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी काही असे लोक उभे राहिले ज्यांनी या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. भारतीयात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक, शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव तसेच चंद्रशेखर आझाद इत्यादी सर्व थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो. तसेच इतरही सर्व स्वातंत्र्यवीरांना मानवंदना देतो ज्यांनी या भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. आज आपण आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या या प्रवासाकडे पाहतो तेव्हा आपले हृदय अभिमानाने आणि सन्मानाने भरून येते. कारण आपल्या सर्वात असलेली एकता आणि सद्भावनेचा विचार या एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशाला या एकसंध आणि चैतन्यशील बनवले आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्यातील एकता आणि सद्भावनेचा विचार दाखवून या देशाला महान बनवलेले आहे. संपूर्ण विश्व आज भारताकडे आदराने बघत आहे. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर प्रत्येकाच्या सामाजिक व वैयक्तिक स्वातंत्र्याच्या सीमा विस्तारल्या गेलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक जण आपली स्वातंत्र्य भारताची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहेत. क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, राजकारण इत्यादी सर्व क्षेत्रात भारताला प्रगतीपथावर नेण्याचे काम आपले महापुरुष करत आहेत. आज या कोणत्याही देशाचा विकास हा तेथील नागरिकांचा उद्यात ध्येय आणि कर्माने विकसित होत असतो. आपणही आपल्या देशाला अत्युच्च उंचीवर नेण्याचे कार्य पाडू शकतो. आपला प्रत्येक आचार, उच्चार आणि विचार हा देशाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी आणि हितासाठीच असला पाहिजे. जो असे जीवन जगतो तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. ये बात हवा को भी बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. लहू देकर जिसकी हिफाजत हमने की, ऐसे तिरंगे को
सदा दिल में बसाए रखना, ऐसे तिरंगे को सदा दिल में बसाए रखना. साईराम. महाराष्ट्रामध्ये जे स्वातंत्र्यवीर आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी पूर्ण आपलं जीवन या देशाच्या प्रगतीसाठी, स्वतंत्रतासाठी दिलेलं होतं, अशी एक व्यक्ती ज्यांचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्यांनी सांगितलं होतं, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. देशात, प्रांतात, सगळ्या ठिकाणी ही घोषणा प्रत्येक व्यक्तीने तेव्हा ऐकलेली आहे. आजही कदाचित आपल्या कानात त्या गोष्टी रुजत आहेत. स्वराज्य आणि स्वतंत्रता या दोन शब्दामध्ये आपल्याला काय फरक आहे, अंतर आहे, हे थोडंसं समजावून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा आपल्याला 1947 साली 75 वर्षापूर्वी स्वतंत्रता मिळाली, त्याचा अर्थ हा झाला की आपणच आता आपल्या देशाचं भविष्य कसं असायला पाहिजे, काय आपल्याला करायला पाहिजे, कोणत्या प्रकारची प्रणाली शिक्षण क्षेत्रामध्ये, शिक्षा क्षेत्रामध्ये आणि जीवनच्या अन्य क्षेत्रामध्ये कसं प्रचलित त्याला केलं पाहिजे आणि त्या करायला पाहिजे, ही स्वतंत्रता आपण स्वतः घेतली, ती आपल्याला मिळाली. परंतु प्रश्न आज आपल्याच मुलांनी इथे आपल्यासमोर ठेवलेला आहे, की त्या सगळ्या गोष्टी झाल्या का? कारण ती स्वतंत्रता मिळण्याचा अर्थ हा होतो की आपल्याला काही करण्याची मुभा आहे, आपण काही गोष्टी करू शकतो, पण त्यामध्ये स्वराज्य सुद्धा यायची आवश्यकता आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, म्हणजे माझं राज्य, मी त्या गोष्टीशी जोडून आपलं कार्य करत आहे की त्याच्या विरुद्ध करत आहे, हे जाणण्याची आवश्यकता फार आहे. वोट मिळतं. आता आम्ही लोक 18 वर्षाचे झालेले जे लोक आहेत ते वोट करतात आणि आपापले लोक त्यांना निवडतात. परंतु आपल्याला करायला काय पाहिजे, स्वतःवर कसं नियंत्रण करता येईल की या गोष्टी मी करणार नाही आणि या गोष्टी मी करेन. 75 वर्ष झाली आपण नेहमी आपल्या अधिकाराची गोष्ट म्हणतो, हा माझा अधिकार आहे. आपण ऐकलं आहे प्रत्येक वेळेला रोज अशा प्रकारची कोणी ना कोणी ते बोलत असतात, दिस इज माय राईट, हा माझा अधिकार आहे. पण आपल्यापैकी किती लोक असं म्हणत आहेत, हे माझं कर्तव्य. वी हॅव ए राईट, वी शुड ऑल्सो हॅव ए ड्युटी. ज्याला भारतामध्ये हजारो वर्षापासून ड्युटी नाही म्हटलेलं आहे, त्याचं नाव आहे धर्म. आपल्या धर्माचं पालन करणं म्हणजे हिंदू धर्म नाही ना. आपल्या धर्माचं पालन म्हणजे जे स्वराज्य आहे ते समजून त्या प्रकारे आपण वागणं. अमेरिकेचा एक प्रेसिडेंट होता, त्यांनी एक मोठं अशा प्रकारचं भाषणात 1-2 शब्द वापरले होते, ते या दिवशी सुद्धा समजणं आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं होतं, माझ्यासाठी देश काय करतो आहे हा प्रश्न नका विचारू, मी देशासाठी काय करू शकतो आहे हा प्रश्न आपल्याला करा. स्वराज्याचा अर्थ मी काय करू शकतो, माझ्या हातून आपल्याला उन्नत करून कोणत्या प्रकारची जी शक्ती घेऊ शकतो, जिचा उपयोग जीवनमध्ये पूर्ण देशाला शांती आणि संपन्न बनण्यासाठी त्याचा उपयोग होईल. आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य हे समजणं पहिल्यांदा आवश्यक आहे. एक छोटंसं गाणं आहे, सगळ्यांना माहीत असेल कदाचित ते गाणं, हमको मन की शक्ती देना, मन विजय कर, हे स्वराज्य आहे. दूसरों की जय के पहले खुद को जय. तर दोन्हीमध्ये स्वतंत्रता म्हणजे मी काय करू शकतो, मला काय करण्याची मुभा आहे हा प्रश्न विचारण्याच्या आधी मी काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे त्या गोष्टी आपल्याला
जबाबदारी समजून केला पाहिजे, हा प्रश्न आपल्याला स्वतःला सगळ्यांच्या आधी विचारण्याची आवश्यकता आहे. मी फक्त सगळ्यांना अभिनंदन करतो आजच्या दिवशी, म्हणतो एवढाच एक विचार आपल्यासमोर ठेवतो की आपण विचार करूया की आपण काय केलं पाहिजे. या पूर्ण देशात आपलं कर्तव्य काय आहे, आपल्याला कशा प्रकारे वागायला पाहिजे, या गोष्टीची जाणीव आपण जेव्हा आपल्या आतमध्ये करू शकतो तेव्हा खऱ्या दृष्टीने आपण स्वतंत्र झालो. आणि ज्या गोष्टीसाठी त्या लोकांनी आपलं जीवन दिलं, वर सर्वस्व दिलं, त्या लोकांनी कमीत कमी त्यांना जे आपण धन्यवाद देतो आणि त्यांचा विचार करतो, तर त्याच्या आधी ही जर आपण गोष्ट करू शकलो तर आपण खऱ्या दृष्टीने जो आहे त्या लोकांना थँक्स देत आहोत, धन्यवाद देत आहोत. आणि आपला दृष्टिकोन आपल्याला पुढे नेण्यासाठी, विकसित होण्यासाठी, स्वतंत्र होण्यासाठी आणि चांगलं जीवन जीवण्यासाठी जे आहे मार्गदर्शन आपल्याला मिळेल. जो शिरेचे डबे तिथे पडलेले आहेत, जरा ओरडाल बोला, ओम श्री साईराम. भगवान बाबा के चरणों में कोटि कोटि प्रणाम. और आज इस बहुत ही सुंदर दिन पर आप सभी की तरफ से भगवान बाबा को मैं प्रार्थना करता हूँ कि आपके ऊपर, आपके परिवारों पर, आपके सभी दोस्तों पर बहुत बहुत आशीर्वाद भगवान बाबा दें. क्योंकि आप पर जब आशीर्वाद बरसेगा तो भारत माँ पर आशीर्वाद बरसा है, ऐसा हमें लगेगा. मैं ऐसे क्यों बोलता हूँ? क्योंकि एक बार जब मैं बाबा के पास था तो बाबा मुझसे कहते थे कि हिंदुस्तान क्या है, भारत क्या है. भारत हिमालय नहीं, भारत गंगा नहीं, भारत यमुना नहीं, भारत विंध्य नहीं. यदि भारत है उसका मतलब आप और मैं है तो भारत है, आप और मैं नहीं है तो भारत नहीं है. और जब हम भारत को भला बुरा कहते हैं कि भारत ऐसा है, भारत वैसा है, तो हम किसी और को भला बुरा नहीं कहते, अपने आप को भला बुरा कहते हैं. जब हम कहते हैं कि भारत में करप्शन बहुत है, भारत में ये बुराई है, भारत में वो बुराई है, तो भारत में कोई बुराई नहीं है, वो बुराई आप में और मुझ में है. ये बात बहुत अहम है. इसलिए आज मैं आप सभी बच्चों को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ कि आप एक अति उत्कृष्ट शाला श्री सत्य साई विद्या मंदिर के छात्र हैं. उसके लिए आपको बहुत बहुत मुबारक, और आपके परिजन, आपके माँ बाप को भी बहुत बहुत मुबारक कि उन्होंने आपको इस शाला में भर्ती किया है जहाँ पर भगवान बाबा के संपूर्ण आशीर्वाद आप सब पर है. इसलिए आप सबको बधाई. प्यारे प्रिंसिपल साहब, प्राइमरी, सेकेंडरी, ऑल द टीचर्स, एंड खास करके मैं बड़ा खुश हूँ पीछे देखकर कि हमारी स्कूल के जो माजी विद्यार्थी, जो अलुमनाई आज बैठे हैं पीछे. और ख़ास करके मैं ये देखकर खुश हुआ कि हमारी अलुमनाई बहनें हैं, उन्होंने टीचरों का सुनकर ज़मीन पर बैठना पसंद किया. और हमारे जो भाई है वो अपने पैंट बिगाड़ने को बिल्कुल तैयार नहीं थे. पूरा चलता है. आज भी हमारे माजी विद्यार्थी यहाँ पर है. ये हमारे लिए बहुत एक खुशी का दिन है कि आप लोग हमसे जुड़े, क्योंकि काफ़ी लोगों को मैंने शायद बचपन से भी देखा होगा, कितने सालों से. और जब मैडम बता रही थी कि हमारे स्कूल के बच्चे बहुत आगे बढ़े हैं, डॉक्टर्स हो गए हैं, वकील हो गए हैं, मुझे खुद को पता है कि आपकी स्कूल के अलुमनाई जो हैं वो बहुत बड़े मुद्दों पर जा चुके हैं और बहुत अच्छा काम उन्होंने आगे किया है. वो सबको भी आज के शुभ दिन पर बहुत बहुत बधाई. उन सबको बहुत बहुत आशीर्वाद. और मैं चाहता हूँ कि आज के दिन हम प्रण करें कि हमारे जितने माजी विद्यार्थी हैं वो वापस आकर ये जो हमारे छोटे छोटे नए जो विद्यार्थी हैं उनका आप ध्यान करें, उनका मार्गदर्शन करें. ये भी एक सेवा का बहुत बड़ा काम है जो मैं मेरे सभी माजी विद्यार्थी भाई और बहन जो हैं, आइए और हमारे इन छोटे छोटे विद्यार्थियों को वही मार्ग दिखाएं जो मार्ग आप लोगों ने सीखा है और आप लोग आगे बढ़ के जा रहे हैं. उसमें वैसा भी आज एक प्रण लेने का मौका है. मैं इतना ही मेरे सभी छोटे भाइयों बहनों से ये कहना चाहूँगा कि आप बहुत खूबसूरत हैं, आप बहुत अच्छे हैं, आप भगवान के प्रतिबिंब हैं.
बाबा हमेशा कहते थे कि हमारे बच्चे जितने हैं वो सब निविदा के अंश हैं। इसका मतलब कि आपका हौसला बहुत बड़ा होना चाहिए, आपका आत्मविश्वास बहुत बड़ा होना चाहिए। आपसे अच्छा कोई है ही नहीं, इस विश्वास से आगे जिंदगी जीना चाहिए। और मैं सभी छोटे बच्चों से कहूँगा कि स्कूल का वक्त जो है वो बहुत ही खूबसूरत है। स्कूल के वक्त को वेस्ट नहीं करना, स्कूल के सभी क्षणों में कुछ ना कुछ अच्छा सीखने की कोशिश करना, क्योंकि यही वक्त है जो जिंदगी में कभी वापस नहीं आएगा। जैसे ये हमारे बड़े अलुमनाई हैं, अगर ये वापस भी चाहें तो स्कूल में नहीं बैठ सकते, अभी उनका टाइम गया है ना। वैसे आपका भी ये वक्त है, इस वक्त का पूरा उपयोग करें, सदुपयोग करें। शिक्षा के टाइम पे पढ़ें, खेलने के टाइम पे खेलें, शरीर का ख्याल करें, मन का ख्याल करें। जैसे अभी मित्र अंकल ने बताया कि मन पर काबू करना ये बहुत जरूरी है। शिक्षा का मेन ध्येय है मन पर काबू करना। अगर मन पर काबू है तो बाबा हमेशा कहते थे मास्टर द माइंड बिकम द मास्टर माइंड। तो हमारी जितनी स्कूल में हमारी टीचर्स हैं, आपको जो पढ़ाती हैं, जो भजन होता है, ध्यान होता है, योगा होता है, ये बहुत ज़रूरी है। ये सब पर ध्यान करना बहुत आवश्यक है। पढ़ना भी चाहिए, खेलना भी चाहिए, दोनों को साथ में करना चाहिए, जिससे कि आप एक सशक्त इंसान बन सके। ये बहुत आवश्यक है। भारत माँ को सशक्त नागरिक चाहिए, जो मन से स्वस्थ हो और शरीर से स्वस्थ हो। ऐसे लोगों की आवश्यकता है, जो आपको आज मौका है और संधि है। और आपका बहुत ही अच्छा नसीब है कि आपके स्कूल में इतने सारे अच्छे टीचर्स हैं जो आपको इतनी मदद करते हैं, है ना। सब टीचरों के लिए ताली मारेंगे। मैं सिर्फ एक कहानी कह के मैं बंद करूंगा, क्योंकि मैं जानता हूं कि वो सीरा जो पड़ा है वहाँ, वो मुझे भी आकर्षित करता है और आपको भी आकर्षित करता होगा। पर एक कहानी तो बनती है ना। एक कहानी ऐसी, एक शेरनी की कहानी कि भारत के बच्चे बकरी है या शेर, इसका फैसला आज करना बहुत जरूरी है। ये कहानी इसका फैसला करेगी। एक जंगल में एक शेरनी थी। ये शेरनी गर्भवती थी, उसके पेट में एक शेर का बच्चा पल रहा था। ये शेरनी बहुत भूखी थी, तो पहाड़ पे आके उसने देखा कि जंगल में बकरियों का झुंड चल रहा है। तो शेरनी को लगा ये बकरी को खा के मेरी जो भूख है मैं भूख मिटाऊंगी। उसने ये नहीं सोचा कि वो गर्भवती है, उसके पेट में शेर का बच्चा है। तो शेरनी ने पहाड़ से छलांग मारी, और जैसे ही छलांग मारी, शेरनी को बकरी के बच्चे को पकड़ने गई तो क्या हुआ, पहाड़ से गिरी हुई शेरनी गिरने से मर गई, और मरने से पहले उसके पेट में जो शेर का बच्चा पलता था वो पैदा हो गया। अब आप देखो, छोटा शेर का बच्चा पैदा हो गया और शेरनी माँ गुजर गई। अब जब शेर का बच्चा पहली बार आंख खोलता है तो क्या देखता है, सब जगह बकरियां देखता है। तो शेर को लगता है मैं भी बकरी हूं। तो बकरियों ने शेर के बच्चे को देख के, बकरी तो डर गई, तो बकरियों ने भागना शुरू किया। जब बकरियों ने भागना शुरू किया तो शेर के बच्चे ने भी भागना शुरू किया। उसको लगा मुझे भी भागना चाहिए। भागते 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 बकरियों को लगा अब ये तो शेर का बच्चा कुछ करता ही नहीं, हमारी तरह भाग रहा है। तो सब रुक गई। बहुत भागे थे तो भूख लगी थी, तो बकरी क्या खाती है, घास। तो शेर के बच्चे को लगा मुझे भी घास खाना चाहिए, तो शेर का बच्चा भी घास खाने लगा और घास खाने लगे। फिर बकरियां आराम से पेट भर गया तो क्या बोलना शुरू की। तो बकरी कैसे बोलती है, भैं। तो जब बकरी ने भैं भैं शुरू किया तो शेर के बच्चे को भी लगा कि मैं भी भैं भैं बोलूं, तो शेर का बच्चा भी भैं भैं करने लगा। अब इस जंगल में एक बड़ा शेर आया। बड़े शेर ने देखा ये तो बहुत मुश्किल बात है, बकरियों के बीच में एक शेर का बच्चा बकरी के जैसे रहता है। तो बड़े शेर को ये पसंद नहीं था। बड़े शेर भागा तो बकरियों ने बड़े शेर को देखकर भागना शुरू किया, तो छोटे शेर ने भी भागना शुरू किया। पर बड़े शेर ने छोटे शेर को अलग किया, पकड़ के एक नदी के किनारे ले गया। जब नदी के किनारे ले गया तो बड़े शेर ने छोटे शेर का मुंह पानी में दिखाया। तो शेर के बच्चे ने पहली बार दिखा, अरे मैं तो अलग दिखता हूँ, बकरी जैसा नहीं दिखता हूँ मैं। फिर बड़े शेर ने अपना चेहरा दिखाया पानी में। फिर शेर के बच्चे को लगा अरे मेरा चेहरा तो ये बड़े शेर के जैसा है। फिर बड़े शेर ने क्या किया, जोर से दहाड़ मारी। हाँ, जब जोर से दहाड़ मारी तो छोटे शेर ने कोशिश करी, तो क्या हुआ,
दहाड़ नहीं निकली, क्या हुआ? बह मुंह से निकला। क्यों? क्योंकि छोटे शेर को आदत हो गई थी बह बह करने की। पर बड़े शेर ने नहीं छोड़ा। बड़े शेर ने दहाड़ मारी एक बार, हा हा। जब 6-7 बार दहाड़ मारी, जब प्रैक्टिस किया तो छोटे शेर ने भी पहली बार शेर की तरह दहाड़ मारी। फिर पता चला उसको, मैं भी बकरी का बच्चा नहीं, मैं भी शेर का बच्चा हूँ। जैसे आपके स्कूल में हमारी सब टीचरें शेरनी हैं और टीचर सब शेर है। आपको पकड़ पकड़ कर यहाँ लाए हैं बताने के लिए कि आप शेर के बच्चे हैं, आप शेरनी हैं, शेर है, बकरी पक्का ना? आप सब शेर आगे बढ़ के स्कूल में भी शेर बनने का मतलब क्या है? शेर मतलब था अपनी ताकत में खड़ा रहना, अपनी शिक्षा पे खड़ा रहना, अपने शरीर को मजबूत करना, अपने मन को मजबूत करना, तब जाके शेर जंगल का राजा बनता है ना। तो आप भी अपने आप में बहुत ही मेहनती है, आत्मविश्वास से बढ़े, कभी दुखी नहीं होना। नेवर बी सैड, ऑलवेज बी हैप्पी। सुख दुख आएगा, कोई अच्छा बोलेगा, कोई बुरा बोलेगा, कभी जिंदगी में चिंता नहीं करना। और दूसरे लोग क्या बोलते हैं उसकी कभी चिंता नहीं करना। अपने आत्मविश्वास से आगे बढ़ता रहना, अपने आप को हमेशा उत्कृष्ट करना, अपने आप को अच्छा कैसे करना ये हमेशा देखना, लोगों की बात नहीं सुनना और सुख और दुख से कभी परेशान नहीं होना। सुख आएगा जाएगा, दुख आएगा जाएगा। आप अपनी मेहनत से अपने 2 पैर पे खड़े होकर शेर और शेरनी बनकर सत्यसाई विद्या बाजार के विद्या मंदिर के शेर और शेरनी बनकर आपके जो बड़े भाई बहन बाहर गए उनके जैसे मैं मानता हूँ कि वो भी शेर है और वो भी शेरनियाँ पीछे बैठी हैं। आपको भी बहुत बहुत मुबारक और आप भी उनसे भी अच्छे शेर बन के उनसे भी अच्छी शेरनियाँ बनकर आगे जाएं। ये भगवान बाबा से मेरी प्रार्थना। बहुत बहुत आशीर्वाद, बहुत बहुत मुबारक आज का दिन। और अब जरूर जल्द से जल्द शीरा हम सबको मिलेगा ये खाने। जय साईराम। कोटी प्रणाम। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी दिवस। आपण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलो, छान छान कार्यक्रम पाहिले। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाही, आपले साई कुटुंबातीलच आहेत, श्रीयुत निमिष अंकल सर यांनी छान मार्गदर्शन तुम्हाला केलं। या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली। आमच्या संपूर्ण शाळेतर्फे त्यांचे आभार मानते। त्याचप्रमाणे आमच्या श्री सत्यसाई ट्रस्टमधील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणून श्रीयुत पित्रे सर जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात, त्यांचे सुद्धा आभार। त्यानंतर कुमार अंकल आलेले आहेत, त्यांचे सुद्धा आभार। आजच्या या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता माझे सर्व सहकारी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्रीयुत वाघमोडे सर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून हा जो कार्यक्रम छान यशस्वीपणे पार पाडला त्या सर्वांचे सुद्धा आभार। या ठिकाणी उपस्थित सर्व माजी विद्यार्थी आहेत, पालक वर्ग आहे, त्या सर्वांचे सुद्धा आभार। परंतु हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आम्हाला सहाय्य करणारे श्रीयुत आसिफ सर या ठिकाणी आहेत, त्यांना पुष्पगुच्छ द्यायचा राहिला होता, त्यांचे सुद्धा आभार। पालकांना, माजी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आमच्या प्राथमिक नाही सत्यसाई विद्या मंदिरचे श्रीयुत कादाळे सर यांचे सुद्धा खूप खूप आभार, त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ असे मी जाहीर करते।